बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गेल्या 24 तासात पावसाने दिलेल्या तडाख्याची। काल रात्रीपासून मुंबई आणि कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असून पुढचे 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। शिवाय याचा फटका किनारपट्टीलगतच्या भागांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजामुळे किनारपट्टी जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसाने गंगापूर धरण तुडुंब भरलं असून धरणातून 2740 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तसंच नदीच्या इतर भागातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पावसाने काल मुंबई नाशिक महामार्गावरच्या वाहतुकीचा वेगही मंदावला होता। वज्रेश्वरीमधल्या अंबाडी नदीत पोहायला गेलेले नवी मुंबईतले 3 तरुण बेपत्ता झाले असून हे तिघेही बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। बबन मडवी, विलास जोशी आणि देविदास पाटील अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत। नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातले 15 जण सहलीसाठी वज्रेश्वरीमध्ये गेले होते। त्यापैकी 3 जण अंबाडी नदीत पोहायला गेले, मात्र हे एकाएकी बेपत्ता झाले। रात्री गणेशपुरीतील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या तिघांचा शोध घेतला, पण अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही। पाण्यासाठी असलेल्या लातूरात पावसाने जोरदार हजेरी लावली खरी, मात्र या पावसाच्या जोराने जिल्ह्यातली उभी पिकं आडवी झाली आहेत। काल निलंगा तालुक्यातील अनेक गावातल्या पिकांना या पावसाचा जबरदस्त फटका बसला। अंबुलगा निलंगा तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना ओढ्याचं आणि मोठ्या नाल्याचं पाणी शिरल्यानं हातातोंडाशी आलेलं सोयाबीन आणि ज्वारीचं पीक वाहून गेलंय। तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याच्या प्रवाहात आडवी झालेली दिसून येत आहेत। शिवाय जिल्ह्यातल्या गौर मसलगा, केदारपूर, काटेजवळगा, शिरोळ, वांजरवाडा, मदनसुरी, लिंबाळा, हाडोळी या गावात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आसाम, उत्तर प्रदेश आणि बिहारमधली पूरस्थिती आजही कायम आहे। याशिवाय लाखो नागरिकांचं जीवन अर्थातच यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालंय। बिहारमध्ये 12 जिल्ह्यात पूर आला असून तब्बल 27.5 लाख लोकांना याचा फटका बसलाय। आसाममध्ये 28 जिल्हे पाण्याखाली गेले असून 37 लाख नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। तर ओडिशामध्ये वीज पडून दगावलेल्यांचा आकडा आता 41 वर पोहोचलाय। पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातून दिलंय। याशिवाय सर्व पूरग्रस्त राज्यांमध्ये बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। काल झालेल्या या मुसळधार पावसाने मुंबई आणि विशेषतः ठाणेकरांना 26 जुलै 2005च्या महाप्रलयाची आठवण करून दिली। दोन्ही महानगरांमध्ये काल दिवसभरात तुफान पाऊस झाला। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये इमारत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला, तर नितीन कंपनीजवळ भिंत कोसळून पावसाचं पाणी घराघरात शिरलं। घोडबंदर रोडवर सुमारे 4 फूट पाणी जमा झालं होतं, तर ठाण्यातला रेल्वे ट्रॅक काही काळ पाण्याखाली गेला होता। मुंबई शहरात पावसाचं प्रमाण अत्यल्प असलं तरी उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला। भिवंडी शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला। काल सकाळी 9:30च्या सुमारास शहरातल्या गैबीनगर भागातली एक इमारत कोसळली, ज्याखाली किमान 30 ते 35 जण अडकले। घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं, पण त्याआधीच 8 जणांचा मृत्यू झाला। दुर्दैवाची गोष्ट ही की एकाच कुटुंबातल्या 3 भावांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर 10 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। त्यांच्यावर भिवंडीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान भिवंडीतल्या या घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। आणि आता बातमी एका चमत्काराची, कारण 2 मजल्यांची इमारत कोसळून देखील अवघ्या 7 महिन्यांचं बाळ या आपत्तीमधून सही सलामत वाचलं। अब्दुल रेहमान असं या मुलाचं नाव असून त्याच्या जन्मदात्रीचा यात मृत्यू झाला। अपघातानंतर सुमारे 6 तासांनी या बाळाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं। हमारा कबाड़ ऐसे था, कबाड़ के ऊपर ऐसे गिर गया बच्चा उसके नीचे, औरत भी उसके नीचे। तो मैंने पत्थर आया था, पत्थर कबाड़ के पास लगाया, फिर औरत को घसीटा,
और घसीटने के बाद बच्चे को भी हम लोग निकाले। बच्चे सर में लग गया, औरत को भी पैर में लगा, टाका आया। तो मैंने जब निकाला, बाद में पतरा फोड़ा तो मैंने हाथ देखा तो मेरे भाई लोग और मोहल्ले के लोग बच्चों को तो बाहर निकाले, सही सलामत निकाले। पर्यटन स्थळांवर होणारे अपघात पाहता रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये पर्यटन स्थळांवर दारूबंदी करण्यात आली आहे। तसंच तालुक्यातील समुद्रकिनारे आणि धरणांच्या परिसरात देखील जाळ्या लावून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे। तालुक्यातील रानसई धरण आणि पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पावसाळ्यात मुंबई आणि ठाण्यातून हजारो पर्यटक येत असतात। रानसई धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाण्यात उतरतात, पण आता या बंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे। काही दिवसांपूर्वीच कर्जत आणि खालापूर भागातील धरणांवर जमाबंदी लागू करण्यात आली होती। त्या पाठोपाठ आता उरणमध्ये देखील दारूबंदी आणि नाकाबंदी करण्यात आली आहे। मला गटारीसाठी खास मजा करायची होती, पण पावसाचा खूपच जोर असल्या कारणाने ती आम्हाला मजा करायला भेटली नाही आम्हाला। त्याच्यामुळं थोडं आम्ही नाराज आहोत। तर मग तुम्ही येताना काही चेकिंग वगैरे झाली होती काय? हा, खूप पोलीस बंदोबस्त भरपूर इथे आहे। म्हणजे प्रत्येकाला चेक करतात, कुणाकडे काय दारू वगैरे किंवा कुठलं काही साहित्य आहे ते वगैरे असेल तर आतमध्ये जाऊन देत नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण होतोय। शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे शुक्रवारी 16 वर्षीय प्राजक्ता फुलोरे या मुलीचा मृत्यू झाला। त्याआधी देखील दुचाकी स्वाराचा याच खड्ड्यामुळे मृत्यू झाला। पण खड्ड्यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागत असतानाही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। या संबंधात महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याचं नगरसेवक सांगतात, पण आणखी किती जीव गेल्यानंतर पालिका प्रशासनाला रस्त्यांच्या दुरुस्तीची आठवण येणार आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। काल माझ्या गावातली ज्या मुलीचा जो ॲक्सिडेंट झाला, तो नाहक बळी गेलाय, त्याच्यासाठी मी संबंधित इंजिनियरला त्याच्यावर मला वाटतं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। हे असे जीव किती जाणार आहेत आमचे अजून? कोपर्डी आणि भांबोरा प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं असतानाच अहमदनगरच्या नांदगावमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली। पीडित मुलीला भांडी घासण्याच्या बहाण्यानं घरी बोलावून आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। प्रमुख आरोपी मल्हारी उमाप हा फरार झाला असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले। आधीच कोपर्डी आणि भांबोरा प्रकरणामुळे अहमदनगरमधलं वातावरण चांगलंच तापलंय। दोन्ही प्रकरणाच्या तपासावरून राजकारणाला देखील सुरुवात झाली। जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। आमचे ग्रामपंचायतचे मेंबर, गावकरी आणि सोसायटीचे आणि गावातले प्रतिष्ठित लोकांनी मिळून मीटिंग घेतली आणि याच्यावर काहीतरी करायला पाहिजे। कारण आता सुरक्षितता नाही राहिली, मुली प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। पोलीस याच्यावरती कठोर हे करतच नाही ना, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। एखाद्यावर जर कारवाई झाली तर पुढचा गुन्हेगार गुन्हा करत नाही। कोपर्डीसारख्या अमानवी घटना रोखण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याची गरज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलून दाखवली। कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणातल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते। कोपर्डीनंतर भांबोरा गावालाही त्यांनी भेट दिली, तसंच तिथल्या नागरिकांशी संवाद साधला। दरम्यान एवढी क्रूर घटना घडल्यानंतरही गावकऱ्यांनी संयम दाखवल्याबद्दल पवारांनी कोपर्डीचं कौतुक केलं। तसंच या गावात येण्यापासून काही नेत्यांना रोखण्यात आल्याचं कळलं, पण असं इथे चित्र नसल्याचंही पवार म्हणाले। मी अत्यंत संयम दाखवला। समजलं की एवढा संयम गावकऱ्यांनी दाखवला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। पण इतका अमानवी कृत्य केल्याच्या नंतर सुद्धा गावातली सगळी समंजस माणसं संयम ठेवतात ही काही लहान गोष्ट नाही। आता दरम्यान शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी काल भांबोरा छेडछाड प्रकरणातल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली। या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी विधान परिषदेत पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन नीलम गोरे यांनी दिलं। इतर शाळेतल्या मुलींना जात असताना मनामध्ये तणाव तयार झाला की आम्ही कसं सुरक्षित राहायचं, आणि म्हणून ग्राम सुरक्षा दल ग्रामस्थांनी तयार करावं। तालुका स्तरावरती ग्राम सुरक्षा दल तयार करून पोलीस अधीक्षकांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालावं या सर्व प्रश्नामध्ये।
या दोन्ही घटनांमधले आरोपी ताबडतोब पकडले जावेत अशी आमची जशी अपेक्षा आहे तसं लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून 6 महिन्याच्या आतमध्ये या केसेसचे निकाल लागणं अपेक्षित आहे। योग्य वेळेला राज्याचं विभाजन करणार या रावसाहेब दानवेंच्या विधानाचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा म्हणजे सरकारचं अपयश लपवण्याचा प्रयत्न असून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। तर छोटी राज्य झाल्यास विकास झपाट्यानं होत असून ही भाजपची पूर्वीपासूनची भूमिका असल्याचं सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिला। याबाबत सरकारची भूमिका मुख्यमंत्री सांगतीलच, पण भाजपचा नेहमीच स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा राहील असं महाजन यांनी स्पष्ट केलं। सरकारची भूमिका आता मी सांगू शकते, मुख्यमंत्री सांगतील, कारण मी काही मोठाने केलं की सरकारची भूमिका मी मांडावी, पण तो पक्षाची भूमिका तशी आहे की छोटे राज्य केल्यामुळे त्याचा विकास होण्यासाठी त्यांना मिळते, झपाट्याने विकास होतो आणि म्हणून त्यांनी भूमिका मांडलेली आहे। आणि भारतीय जनता पक्षाची वरपासूनच भूमिका अशी की छोटे राज्य असले तर त्याचे कल्याणकारी योजना लवकर सगळ्या लोकांना लागू होतात, त्याचा लाभ त्यांना मिळतो। भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाची घोषणा केली। माझीच मागणी आहे की या सगळ्या आमदार खासदारांनी एकदा राजीनामे देऊन टाकावे आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी जनतेचा कौल घ्या आणि मग जनताची कौल देईल ते आपण मान्य करू ना। उपराजधानी म्हणून नागपूरला जे मिळणं आवश्यक होतं तेच मिळवून दिलं असं विधान करून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। ते नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मुख्यमंत्री विदर्भातले असल्यानं नागपूरला झुकतं माप देतात अशी टीका विरोधकांनी विधिमंडळात केली होती। त्यावर काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं। इतकंच नाही तर कुणाचेही अधिकार काढून नागपूरला झुकतं माप दिलेलं नाही असा दावाही त्यांनी केला। या ठिकाणी जे काही अधिकार आम्हाला प्राप्त झाले त्या अधिकाराच्या अंतर्गत नागपूर शहराला जे देय होतं, जो नागपूर शहराचा अधिकार होता, कोणाचे पैसे काढून नागपूर शहराला दिलेले नाहीत। म्हणजे आपल्या काळात आपण विशेष निधी नागपूर शहराला सुरू केला, गेल्या 15 वर्षात तो बंद करून टाकला, एक नया पैसा उपराजधानीच्या शहराला आपण दिला नाही। जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि चीनकडून सुरू असलेल्या घुसखोरीचा प्रयत्न या 2 मुद्द्यावर अजित पवारांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली। अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये आले होते। कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या राज ठाकरेंवर देखील अजित पवारांनी निशाणा साधला। तुम्ही जो आतंकवादी मारला गेला, जो तिथल्या तरुण तरुणींच्या भावना भडकवण्याचं काम करत होता, जो भारताबद्दल त्या ठिकाणी द्वेष पेरण्याचं काम करत होता, त्याच्याबद्दल तिथली मुख्यमंत्री भगिनी ती आणि ते भाजपचे उपमुख्यमंत्री समर्थन करतात। राज ठाकरे तिथं पाहणी करायला गेले आणि ती पाहणी केली, परंतु दुसऱ्याच मुद्द्याला त्या ठिकाणी त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलं। ठीक आहे, प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रत्येक महत्वाचे मुद्दे आहेत, पण त्याच्यातनं माणुसकी पहिली जपली पाहिजे, हा तर मुद्दा पहिला घ्या ना। देशातील मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी एटीएसकडून अटकसत्र सुरू करण्यात आल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली। ते काल परभणीच्या दौऱ्यावर होते। आयसीसी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या तरुणांच्या कुटुंबियांची अबू आझमी यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी एटीएसच्या कारवाईवर जोरदार टीका केली। अमेरिका, इस्रायल आणि भारतानं जगातल्या मुस्लिमांना बदनाम करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप अबू आझमींनी केला। साई संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीवरून सुरू झालेलं राजकीय नाट्य अजूनही कायम आहे। साई संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश हावरे यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन काल पदभार स्वीकारला। मात्र उपाध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार हा संभ्रम कायम असल्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली। तसंच भाजपकडून उपाध्यक्ष म्हणून घोषणा केलेल्या चंद्रशेखर कदमांनीही गैरहजेरी लावल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। साई संस्थांचं उपाध्यक्षपद मिळावं म्हणून सेनेनं भाजपवर दबाव टाकलाय। सेनेला उपाध्यक्ष
अध्यक्षपद दिलं नाही तर भाजपला चंद्रशेखर कदमांची नाराजी उडावून घ्यावी लागणार आहे. त्या निमित्ताने मला आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, त्याचा मला आनंद आहे. आणि मी तर असं मानतो की बाबांनी आपल्या आयुष्यभर एक कोणतं काम केलं असं जर म्हणता येईल तर ते सेवेचं काम केलं, सेवाधर्माचं काम केलं. बाबांचा धर्म हा सेवाधर्म आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा 4.5 लाखांहून 6.5 लाख इतकी करण्यात आली आहे. याचा लाभ राज्यभरातल्या 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या शिष्यवृत्तीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जात होती. अनुसूचित जाती जमातीतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. आजपासून पेट्रोल प्रति लिटर 1 रुपया 42 पैशांनी तर डिझेल 2 रुपया 1 पैशाने स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरात कपात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दर कपात करण्यात आली. 4 महिन्यातली दर कपातीची ही तिसरी वेळ आहे. याआधी 16 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 2.25 रुपयांची तर डिझेलच्या दरात 42 पैशांची कपात करण्यात आली होती. 1 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 89 पैसे तर 49 पैशांची कपात करण्यात आली. परभणीतून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून नासेर बिन चौस आणि शाहिद खान या तरुणांना एटीएसनं अटक केली. यापैकी शाहिदनं आपली एक दुचाकी मित्राकडे ठेवली होती. या दुचाकीचा नंबर औरंगाबादचा तर चेसिस नंबर हा जालन्याचा आहे. त्यामुळे दुचाकीच्या मदतीनं एखादा स्फोट घडवण्याचा तर त्यांचा इरादा नव्हता ना असा संशय व्यक्त करण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आठवडा उलटला नाही तोच पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर सादिक मुल्ला आणि डॉक्टर अभिजित जमानजा यांना बेदम मारहाण केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मारहाणीत दोन्ही डॉक्टरांना गंभीर जखमा झाल्यात. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणी प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा निषेध म्हणून आज 450 निवासी डॉक्टर्स कामबंद आंदोलन करणार आहेत. सोलापुरातील हिप्परगा गावातील मंदिराचा चोरीला गेलेला सोन्याचा कळस शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. 21 जुलैला हिप्परगा गावातल्या गणपती मंदिरावरचा 25 तोळ्याचा सोन्याचा कळस चोरीला गेलेला. मात्र पोलिसांनी 10 दिवसांच्या आत या चोरीचा छडा लावला. चोरट्यांनी हा कळस जमिनीत पुरून ठेवला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा कळस गावकऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर विधिवत कळसारोहण करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 2 बिबट्यांची शिकार झाल्याचं उघड झालं. देशात व्याघ्र दिन साजरा होत असताना धाड शेकापूर शिवारात शिकाऱ्यांनी 2 बिबट्यांची शिकार केली. विजेचे करंट देऊन दोन्ही बिबट्यांना आधी ठार केलं गेलं. त्यानंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून या दोन्ही बिबट्यांना जाळण्यात आलं. मृत दोन्ही बिबटे मादी असून एकाचं वय 4.5 वर्ष तर एकाचं वय 2.5 वर्ष. विशेष म्हणजे या प्रकारची वनविभागाला साधी दखल देखील लागली नाही. साधा त्यांचा मागमूस देखील काढता आला नाही. अखेर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं 2 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. 29 जुलैला या व्याघ्रदिनीच 2 बिबट्यांना क्रूरपणे ठार करण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दूषित पाणी प्यायल्यानं जळगावात 2 दिवसात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. चोपडा तालुक्यातील उत्तमनगर या आदिवासी पाड्यातील अनेकांना या दूषित पाण्यानं त्रास होत असून 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत नसल्यानं या गावाला कोणत्याही सुविधा नाही आहेत. त्यामुळे पिण्याचं पाणी जिथून मिळेल तिथून आणलं जातं. गेल्या काही दिवसात पाऊस झाल्यानं नाल्यांमधून पाणी वाहते. हेच पाणी गावातल्या महिला पिण्यासाठी वापरत असल्यानं हा त्रास झाल्याचं सांगण्यात येत आहे.